नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या नवीन यूट्यूब चॅनलवर. माझ्या चॅनलचे नाव आहे प्रीती विसपुते. सगळ्यात आधी थोडं माझ्याबद्दल ओळख. मी एक योगा टीचर आहे आणि योगामुळे माझे आयुष्य पूर्णपणे बदललं आहे. पण योगाच्या पलीकडे जाऊन एक स्त्री म्हणून, एक बाई म्हणून, एक गृहिणी म्हणून, वर्किंग वुमन म्हणून माझं आयुष्य कसं आहे, मी माझ्या दिवसाची सुरुवात कशी करते, हे तुम्हाला या व्हिडिओमार्फत बघायला मिळेल. मी माझ्या चॅनलवर योगाचे काही टिप्स, माझ्या डेली रुटीन, माझे काही अनुभव, छानशी रेसिपी आणि छोटे मोठे सुखाचे क्षण तुमच्यासोबत शेअर करणार आहात. तर माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. दिवसाची सुरुवात छान अशी झाली आहे. आता मी डब्याची तयारी करते आहे. डब्यामध्ये आज बनवत आहे पनीर पराठा आणि टमॅटोची चटणी. टमॅटोच्या चटणीसाठी मी पहिल्यांदा टमॅटो आणि लसूण शिजवून घेतले. शिजवून घेतल्यानंतर त्याचे साल काढल्यानंतर मॅश करून त्यात कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, लाल तिखट, धना पावडर, मीठ आणि थोडी चवीपुरता साखर असं टाकून शिजवून घेतलं. आणि आता पनीर पराठ्याचं बॅटर तयार करण्यासाठी पनीर किसून घेतले. त्यात कोथिंबीर, कांदा, लाल तिखट, चाट मसाला, पावभाजी मसाला असं टाकून मिक्स करून घेतले. पराठा लाटला आहे. सकाळची एवढी गडबड होते ना की काय करायचं डब्याला मुलांना हे रात्रीच अगदी ठरवून घ्यायला लागतं. चला मग मी आज ठरवले की पनीर पराठाच बनवायचा त्याला डब्याला. मस्तपैकी असं स्प्रेड करून घेतलं आहे सारण. आणि आता मी त्रिकोणी फोल्ड करते त्याला. थोडंसं वेगळं काहीतरी ट्राय, मुलांना पण तेवढंच छान वाटतं. साधा गोल पराठा खाण्याऐवजी त्रिकोणी पराठा खायचा. छान असं त्रिकोणी फोल्ड करते आहे. सगळे काठ अगदी पॅक करायचे त्याला. यामध्ये माझी एक चूक झाली की त्रिकोणी जेव्हा आपण पराठा करतो तेव्हा सारण आहे ना थोडंच भरायचं. माझ्याकडनं थोडं जास्त भरलं गेलं, त्यामुळे पराठा एकदम गुबगुबीत झाला. तर थोडं कमी भरायचं सारण, बाहेर पण येत नाही. ही चूक तुम्ही करू नका. आणि प्रेस करून थोडंसं त्यावर कलोंजी आणि कोथिंबीर टाकून हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचा आहे पराठा. मस्तपैकी पराठा लाटला, छान एकदम खमंग झाला होता. मी काय करते, जेव्हा शेकते ना तेव्हा एका साईडला बटर टाकायचं आणि त्या बटरवर आहे ना चाट मसाला किंवा आपला पावभाजी मसाला टाकायचा आणि पलटी करून मग शेकायचा. तंदुरी पराठ्यासारखा लागतो. इथं मस्तपैकी पराठा तयार होता, छान. चला फटाफट, आज गुरुवार होता त्यामुळे मला लवकर आवरायचं होतं. तर बघितलं ती बाल्कनीमध्ये मस्त कृष्णकमळ आलं होतं. फटाफट अशी देवपूजा करून घेतली. छान, आज गुरुवार होता. मला गुरुवारची पूजा करायला इतका आनंद होतो की म्हणजे बस, फुलं, बेल सगळं असलं ना पूजा करायला एकदम छान वाटतं. त्यात ते कृष्णकमळ आलं होतं, जास्वंद आलं होतं, त्यानंतर सोनचाफे पण आले होते 2-3. एवढी सगळी घरची फुलं असताना छान अशी देवपूजा करून झाली आणि किचनमध्ये आले तेवढ्यात चहा घ्यावासा वाटला. अर्धा कप चहा ठेवला मस्त. आणि चहा करता करता मनात विचार येत होता की काय करायचं स्वयंपाकाला. आज ठरवले की आज सगळ्यांना विचारून ठरवलं की दाल फ्राय, जिरा राईस, एखादी सुकी भाजी आणि बस. मग चहा पिला. चहा छान झाला होता. विचार येत होता, विचार आला मनामध्ये चहा पिता पिता, पहिलाच ब्लॉग आहे, कसं लोक रिॲक्ट करतील, माझं चॅनल ग्रो होईल का, माझे व्हिडिओ आवडतील का लोकांना.
पण मी प्रयत्न करणार आहे आणि प्रयत्न सोडणार नाही आहे मी. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. त्यामुळे माझे व्हिडिओ नक्की बघत जा. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि असे छान छान व्हिडिओ आपण रोज बघत जाऊ. आता आपण दाल फ्रायची तयारी केली आहे. दाल फ्रायसाठी लसूण सोलते आहे. लसूण सोलल्यानंतर मी सगळी तयारी करून घेतली आहे. ते कसुरी मेथी काढली, लाल मिरच्या, लसूण, कढीपत्ता, कांदा, सुका कांदा घेतला. सुका कांद्यामुळे ना टेस्ट एकदम छान लागते. नंतर मग मी फुलके करून घेतले. डाळ शिजवतो फटाफट 4-5च फुलके करायचे होते मला. 4-5 फुलके केले फटाफट असे. एकीकडे डाळ शिजते. छान असे फुलके करते. 4-5 फुलके केले. एकीकडे डाळ शिजते. फटाफट करण्याचा प्रयत्न करते. मग पातेलं ठेवलं. दाल फ्रायची तयारी केली. त्यामध्ये जिरं, मोहरी, आता लसूण टाकते. लसूण ब्राऊन होऊ द्यायचा, त्यामुळे तडका खूप छान बसतो. हिंग एकदम टेस्ट वाढवतं हिंगामुळे. हिंग टाकायचंच. कुठली डाळ असो तर आपण हिंग टाकायचंच डाळीमध्ये. त्यानंतर कढीपत्ता टाकते. हे लाल मिरच्या, सुका कांदा हे छान परतवल्यानंतर कसुरी मेथी टाकायची आणि गॅस बंद करायचा आहे. आता गॅस बंद केल्यानंतर हळद टाकायची. नाहीतर हळद आणि तिखट हे दोघं जळून जातात. दाल फ्रायला ना असा काळपट कलर येतो. मी काय करते, तेल तापलेलंच असतं, त्यामध्ये मग हळद टाकून देते. हळद टाकल्यानंतर मी 1 चमचा 1 किंवा 1.5 चमचा एवढंच तिखट टाकते मी. यामुळे कलर छान येतो. आणि आता गॅस चालू करायचा आहे. गॅस चालू करून थोडंसं तिखट असं फुलू द्यायचं आहे. मग परत त्यामध्ये डाळ ओतायची, शिजलेली डाळ. एकदम छान त्याला फोडणी बसली होती, खमंग झाली होती फोडणी. खायला तर एकदम टेस्टी बनली. आणि भातासोबत आहे ना थोडी अशी घट्ट प्लस पातळ, म्हणजे एकदम मीडियम करायची. जास्त पातळ पण नाही करायची आणि घट्ट पण नाही. जे ढाब्या स्टाईल असतं ना थोडी त्या टाईप. एकदम भारी. माझं तर फेवरेट आहे दाल फ्राय आणि जिरा राईस. बस मग चवीनुसार आपण मीठ टाकूया. चवीनुसार मीठ टाकल्यानंतर एक उकळी काढून घेऊया. माझी डाळ होत तर मी इकडचा पसारा सगळा आवरून घेतला. जो काही झाला होता तो तवा, कुकर सगळं ठेवून दिलं बाहेर. फटाफट एकीकडे आवरलं ना, जास्त पसारा होत नाही ओट्यावर. फटाफट क्लीन करून घेतलं. आणि पोळपाट पण धुवून घेते, कारण की ना या सध्याच्या पावसाळ्यामध्ये ना चिलटे लवकर बसतात. त्यामुळे रोजच्या रोज पोळपाट धुतलं ना चिलटे पण नाही बसत. आणि काहीच नाही, पुसून ठेवायचं. मेन म्हणजे पुसलं की ओल्या जागेवर जास्त चिलटे बसतात. सगळा स्वयंपाक झाला होता माझा. मग मी फटाफट लवकर आवरून घेतलं. गॅस ओटा पुसून घेतला सगळा. त्याच्या कडा पण धुवून घेते. सगळं आवरून झालं माझं निवांत. आज खूप लवकर आवरून झालं आज माझं. 11 वाजले होते. 11 साडे 11 झाले होते. 11 साडे 11पर्यंत माझं सगळं क्लीन ओटा झाला होता.
दोघं साईडचे ओटे क्लीन करून घेतले. चला मैत्रिणींनो, माझा स्वयंपाक झाला आहे. तुमचा झाला का? हा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला